स्पेशल थँक्स फर्स्ट इयरचं कोणाला द्यायचं असेल तर फक्त ChatGPTला देऊ आम्ही. गाईज टुडे इज आवर लास्ट डे ऑफ फर्स्ट इयर. मला हर्षदा कसं वाटतंय? छान वाटतं. आज तरी चांगला दिवस. फर्स्ट माझा नव्हता अजिबात काहीच. बिलकुल चांगला नव्हता. रिझन आता मी सांगूनच टाकते काही जास्त सरांनी मला घरी नाही सोडलं माहिती, सगळ्यांना सोडलं माहिती. काही काही तर नवीन करता सुद्धा गेले तरी सर त्यांना काहीच नाही बोलले. माझ्या घरच्यांनी कॉल करून पण मला सोडलं नाही. सरांना ब्लॉग पाठवून काहीच आमचं फर्स्ट इयर खूप छान होतं. फर्स्ट सेमिस्टर त्यात खूपच बेस्ट होतं. सेकंडला थोडा त्रास झालेला आहे आम्हाला, खूप त्रास झाला असं म्हणायला पण हरकत नाही. माझं ऑलरेडी झालेलं आहे. मी ऑलरेडी बोलले, मी एक पुढे क्लिप ॲड करते ती तुम्ही पहा. काहीच आपण सगळ्यांना विचारू आता त्यांचं फर्स्ट इयर कसं होतं. मग आपण वाचायचं कसं होतं फर्स्ट इयर. खूप चांगलं. खरं ऑनेस्ट रिव्ह्यू पाहिजे मला. खूप लेट गेलं. सेकंड सेमिस्टर कसं होतं त्यात. खूप फास्ट गेलं. फर्स्ट सेमिस्टर खूप बेस्ट होतं काही ना. फर्स्ट 2 लेक्चर असेच गेले सगळ्या सेमिस्टरचे. अजून काय सांगू. खूप चांगली फॅकल्टी होती यावेळेस. त्रास नाही दिला तुला कोणी यावेळेस. दिला पण तेवढा दिला. मग टोमने कशी मारत. काय ते खूप आपण होतं असं नाही वाटत आहे का. चला बाय गाईज. आता दुसरा पर्सन गाईज नेक्स्ट रिव्ह्यू आपण मागच्या आणि प्रियाला विचारू त्यांचं फर्स्ट इयर कसं होतं. फर्स्ट इयर. अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड. काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी सगळ्या सांग. पण यार उद्या अगं काही नाही ग. गाईज फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आली त्यामुळे थोडीशी घाबरते. कॅमेरा कॉन्शियस डायरेक्ट जाते. थांबा थोडंसं पूर्वानी काहीतरी डिस्कस गाईज आमची ना एक ट्रिप येते तर आमची प्लॅनिंग चालू आणि ती प्लॅनिंग आमची गेले 2 महिन्यांपासून सक्सेसफुल होत नाहीये. आज जाणार होतो. होप सो आता होईल. माहित नाही गाईज. बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉग प्रिलियमच्या नंतर नाही तर उद्या. प्रिलियमच्या नंतर तर पॉसिबलच नाहीये. अभ्यास करून करणार गाईज. आम्हाला सुट्ट्या आहेत अभ्यासासाठी पण आम्हाला सुट्ट्या उन्हाळ्याच्या नसतात. स्टडी लिव्ह असतात. स्टडी लिव्ह आहे गाईज आम्हाला. किती असतात 20 दिवसाच्या. त्यात पण आम्ही 10 दिवस फिरणार मग 10 दिवस अभ्यास करणार. एक्झामच्या आदल्या दिवशी तरी सुद्धा ऑल क्लिअर निघतो गाईज. या पोरीला 9 पॉईंट गाईज. 9 पॉईंट वाले आहेत गाईज. हे मेहनत केली होती गाईज. 4 वाजेपर्यंत अभ्यास केला तेव्हा मी आदल्या दिवशी करून मला 7 पॉईंट. 12ला झोपायचं. चांगले कीप इट अप गाईज. आमचं सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट बघण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण अजून नेक्स्ट रिव्ह्यूज बघू. आपली मुलगी आपला अभिमान. अरे थँक्यू सो मच. येस. पण आता आरतीला विचारू. आरती कसं काय मिस होऊ शकते ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहत असाल गाईज आरती आता सध्या कुठे फिरायला येत नाही माझ्यासोबत. आरती बिझी आहे कारण गाईज बघा गाईज फोन चालू आहे गाईज. मग सांग आरती कसं होतं तुझं फर्स्ट इयर. हां काहीच देण्यासारखं नाही. फर्स्ट इयर मी वाजवली आणि पुढचे 3 इयर कसे काढणार आहे. काढू पण गाईज आम्ही. आम्हाला फ्रेंड्स खूप चांगले भेटले. असं वाटतंय फक्त दिसतंय. रिॲलिटीमध्ये असं काही नाही. आमची मॅम थोडे इन्स्ट्रक्शन्स देते बट आम्हाला आता ब्लॉग इम्पॉर्टंट आहे. सो आपण शिवानीला विचारलं होता शिवानीचं कसं होतं फर्स्ट इयर. फर्स्ट इयर असं होतं की मला वाटतं 4 वर्षाची इंजिनिअरिंग नाही झेपणार. म्हणजे नाही होतं बघ. चांगलं गेलं मला. फर्स्ट सेम पण चांगलं गेलं. सेकंड सेम पण चांगलं गेलं. ऑनेस्टली नाही खरंच छान होतं. काही गोष्टी होत्या थोड्याशा फ्रस्ट्रेटिंग त्या होत्या. त्याच आम्ही इंजिनिअरिंग करतोय सो ते होणारच आहे. बट ओव्हरऑल छान होतं आमचं फर्स्ट इयर असं म्हणायला झालं. सर्वाईव्ह केलं आम्ही फर्स्ट इयर. सेकंड इयर पाहू आमचं कसं होतं. आम्ही नवीन मेमरीज बनवायचा प्रयत्न करतो आहे. सेकंड इयर ट्रिप काय जायचं. आता जसं आपण प्लॅन होतात कॅन्सल होतात. परत प्लॅन होतात परत कॅन्सल होतात. परत प्लॅन होतात परत जातो आम्ही. परत प्लॅन होतात परत कॅन्सल. तेच कळतं. आणि आता माहीत नाही आमची नेक्स्ट ट्रिप कधी सक्सेसफुल होईल. आमचं चाललं आहे अपूर्वाचं बट काय माहीत नाही.
आजच जाणार होतो पण आम्ही पण आज सबमिशन सरांनी आज आम्हाला आईस्क्रीम दिली काहीच खायला आम्हाला कॅमेरा नाही ऑन करता आला तेव्हा म्हणून आम्हाला कॅमेरा नाही ऑन करतात. हां पण आम्ही आज सगळ्यांना आईस्क्रीम दिली. ट्रीट दिली काहीच सरांनी आम्हाला थँक्यू सो मच सर जर ब्लॉग बघत असाल इन केस. अजून खुशी तुझं सांग. आमचं विचारते तुझं सांग. माझं फर्स्ट इयर काही फर्स्ट सेमिस्टर जसं मी सांगितलं होतं खूप बेस्ट होतं. सेकंड पण छान होतं नाही असं नाही बट सेकंड सेमिस्टरमध्ये होतं थोडंसं फ्रस्ट्रेटिंग होतं. थोडेसे प्रॉब्लेम्स झाले पहिले आमची अटेंडन्स डिफॉल्टर बरं होतं आम्ही बट ठीक आहे सगळं झालं सर्वाईव्ह केलं आम्ही त्याच्यातून पण अँड येस इथून पुढे दिस इज वॉट इंजिनिअरिंग इज. इंजिनिअरिंग टू हां असं होतं आमचा फर्स्ट इयरचा प्रवास. अजून आहे सेकंड सेमिस्टरला बॅकलॉग नाही लागले तर काहीच अटेंडन्स द्यायची विसरलो होतं आम्ही ब्लॉगच्या नादात. ऋषिका आपका कैसा था फर्स्ट ईयर? बहुत मस्त. कॉलेजचे दोस्त मिळे एकदम मस्त. बाकी ओवरऑल छान होते सगळं फ्रेंड्स वगैरे खूप छान भेटले आम्हाला क्लासमेट्स आमचे हमारे सबसे बेस्ट ब्लॉगर हमारे क्लास में तो क्या ही बोलें. गाईज आम्हाला आज खूप छान दिवस होता आमच्या सरांनी ट्रीट दिलं अनएक्सपेक्टेड होतं ते काय होतं छान होतं. अँड येस असंच आम्ही आता सेकंड इयरमध्ये जात आहोत. असाइनमेंट वगैरे आम्ही सगळ्या चॅटजीपीटीच्या हेल्पने सगळं कम्प्लीट प्रेझेंटेशन. हां स्पेशल थँक्स फर्स्ट इयरचं कोणाला द्यायचं असेल तर ते फक्त चॅटजीपीटीला देऊ आम्ही बस. आणि काही फॅकल्टीजला सुद्धा जे खरंच खूप ऑनेस्ट आणि खूप छान शिकवलं आहे त्यांनी बिग थँक्यू. चला गाईज भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ट्रिपचा ब्लॉग येईल मे बी आमचा नेक्स्ट. बाय बाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.